मी इथे बसलेलो, आम्ही आज तिकडे गेलो असतो ना ताबडतोब. अहो त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जे आहेत आम्हाला क्लीन चिट मिळालेली आहे. फक्त आमच्यातला एक जे सेक्रेटरी जे आहेत देशपांडे नावाचे, त्यांची केस मागे राहिली होती या केसमधली. त्यांच्याबद्दलची ती केस आहे. आमच्याबद्दलची केस तर आम्ही इथे कशाला आलो असतो, ताबडतोब गेलो असतो ना. ते आता त्यांची कोणा त्यात मी तोंड बंद करू शकत नाही कोणाचं. पुढे नाशिक आणि काही मतदारसंघांवरती आज निर्णय धाराशिव आणि नाशिक बाबत आज घोषणा होणार आहे, तुमच्या देखील नावाची घोषणा होईल. मला काही माहित नाही. घोषणा झाल्यानंतर भेटू परत आपण. पुण्यातील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे 8वी पास आहे अशी केलं जातं. कोण महाविकासचा जे उमेदवार आहे 8वी पास आहे, दंडगर रवींद्र दंगेकर हे जे उमेदवार आहे ते 8वी पास आहे, त्यांना ट्रोल केलं जातं. ट्रोलिंग होतंय. एकूणच राजकारणामध्ये अशा स्वरूपाचं शिक्षणावरनं मुद्दा चर्चेत येतो. ट्रोलिंग करण्याची काही गरज नाही. ठीक आहे, एकदा तुम्ही बोलला तर ठीक आहे काय, परंतु राजकारणात आपण पाहिलेलं आहे की ज्यांचं शिक्षण अतिशय कमी आहे, वसंतदादा पाटील काय तसं काय फार पण अनेक पोस्ट ग्रॅज्युएट लोकांपेक्षा जे आहे त्यांनी क्रांती घडवून आणली या महाराष्ट्रामध्ये. आज हे जे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस जे वाढलेले आहेत ना, खाजगी संस्थांचे वगैरे, नाही तर मला आठवतं काय तिकडे खाली साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात जायचे लोक, मणिपाल तिकडे डॉक्टर बनायला जायचे, बेळगावला डॉक्टर बनायला जायचे आपले लोक. आज ती परिस्थिती नाही. आज सगळीकडून आपल्याकडे लोक येतात. ही क्रांती जी आहे आणि काय म्हणतात तुमचं ते सहकार्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल, वसंतदादांनी काम केलंच ना, तर तो प्रश्न नाही. काम किती प्रेमानं मजबूतीनं मनुष्य करतो आहे काय, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. बाकी नंतर काय पोस्ट ग्रॅज्युएशन पण होतात, डबल टिबल फॉरेन रिटर्न पण असतात आणि फेल होतात. त्याला काय करायचं. ठीक आहे, धन्यवाद. काल भाजपची एक मिटिंग झाली नाशिकमध्ये, त्याला गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील सारखे मंत्री सुद्धा होते. या दोन्ही मंत्र्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरती दावा केलेला आहे. त्यामुळे नाशिक संदर्भातच माहितीचे काही जो पेच आहे तो कुठेतरी अडलेला आहे असं वाटतंय. हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करतात. आता ते सिटिंग MP आहेत. प्रयत्न करणं अजिबात चूक नाही. भाजपचे जे आहेत 100वर नगरसेवक आहेत, 3 आमदार आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही. त्याचं मला अजिबात दुःखसुद्धा नाही. काय फक्त एवढंच सांगतो, ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू. खरं संपला विषय. जर तर प्रश्न मी मग कधी उत्तर देत नाही ना. झाली तर तुम्हाला बोलवेन परत. साहेब, नाना पटोले यांचा भाजपच्या काही नेत्यांची छुपा संबंध आहे असं टीका प्रकाश आंबेडकर. मला काही कल्पना नाही बाबा. मी आपला नाशिक येवला तुमच्याबरोबरच असतो जास्ती, त्याच्यामुळे तिकडे काय चाललं मला काय कल्पना. आता येवला चालू आहे माझं काम. म्हणजे पडलेले रेग्युलर मिटिंग असतं ना, रेग्युलर व्हिजिट, त्याच्यासाठी जातोय आता. हा, नागरिक प्रेमापोटी असं म्हणतात की भुजबळ साहेबांनी येवला सोडून नाशिक लोकसभा लढू नये, आम्हाला पोरकं करू नये. बरं, ठीक आहे. पुढे आहे इथेच आहे म्हणा. कुठे गेलो तरी येवल्या आणि मी आमचं प्रेम एकमेकाचं कधीच कमी होणार नाही आणि कामामध्ये सुद्धा कसूर होणार नाही कुठे असलो तरी. दिल्लीतून प्रयत्न करणार दिल्लीतून प्रयत्न. हे बघा, अरे तिकीट तर मिळू दे मग दिल्ली. काय आता सध्या गल्लीतच आहे आपण, त्यात गल्लीच्या गोष्टी बोलू. मोदींचा एक दौरा 25 कोटीचा होतो, जनतेचे पैसे. मला काही कल्पना नाही. आता ठीक आहे. हे बघा, आता निवडणुका आलेल्या आहेत. कोण काय आरोप करेल त्याला काहीही सांगता येत नाही. बाकी राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, असे महत्त्वाच्या व्यक्ती असतात काय, त्यांच्या जाण्या येण्याचा विमानाचा वगैरे हा खर्च जो इतरांपेक्षा जास्त असतो, त्यांचं प्रोटेक्शन वगैरे. आता त्याच्यावर पण तुम्ही टीका करायला लागलं तर कसं होईल. काल वंचितने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ज्या जागांवर काँग्रेस किंवा ठाकरे गटाचा दावा होता तिथे देखील त्यांनी काही ठिकाणी उमेदवार दिले. आता लोकशाही आहे काय, कोणी कुठे उभा राहू शकतो.
पक्षसुद्धा उभं राहते, मला त्याची काही कल्पना नाही आहे. साहेब अंजनी दमन यांनी तुमचं नाव घेतलं, जरांगे तुमचं नाव घेतलं, म्हणजे भुजबळांचं नाव घेतल्याशिवाय समोरचे म्हणजे मोठे होत नाही. मला काही कल्पना नाही आहे. तो प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना, माझ्यासाठी नाही. धन्यवाद. तर मंत्री छगन भुजबळ प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि उमेदवारीसाठी प्रयत्न करणं चूक नाही असं वक्तव्य भुजबळ यांनी केलंय. महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये मला क्लीन चिट दिलेली आहे असं सुद्धा छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे. नुकतेच ते माध्यमांशी संवाद साधत होते आणि उमेदवारीसाठी प्रयत्न करणं चूक नाही, ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं सगळे काम करणार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे.